मित्रांनो, आज मी 2024च्या 5 बेस्ट हिंदी वेब सिरीजची लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्राईम, सस्पेन्स, थ्रिलर, सायन्स फिक्शनचा तडकासुद्धा पाहायला मिळेल. आणि या सर्व वेब सिरीज मला पर्सनली खूप आवडल्या. मित्रांनो, मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करतो की ह्या सर्व वेब सिरीज तुम्ही नक्की पहा. तुम्हाला देखील या वेब सिरीज आवडेल. तर चला पाहूया या वेब सिरीज कोणत्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या 5व्या नंबरची वेब सिरीज आहे पिल. आणि ह्या वेब सिरीजची IMDb रेटिंग 7.9 आहे. आणि ही वेब सिरीज तुम्ही जिओ सिनेमा ॲपवर एन्जॉय करू शकता. मित्रांनो, ही वेब सिरीजची स्टोरी एकदम इझी आणि सिम्पल आहे, पण या वेब सिरीजचं प्रेझेंटेशन आणि एक्झिक्युशन एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो, वेब सिरीजमध्ये दाखवले की कसा आपला हिरो इलिगल आणि अनएथिकल औषधांच्या रॅकेटला आपल्या टीमच्या मदतीने पकडायचा प्रयत्न करतो आणि ते करताना त्याला काय काय अडचणी येतात आणि तो फायनली कसा सक्सेसफुल होतो, हेच या वेब सिरीजमध्ये दाखवलं आहे. वेब सिरीजचे टोटल 8 एपिसोड्स आहे आणि हर एक एपिसोड अप्रॉक्सिमेट 45 मिनिट्सचा आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे जिओ सिनेमाचं सबस्क्रिप्शन नसेल तर ह्या वेब सिरीजसाठी ॲटलिस्ट 1 महिन्यासाठी सबस्क्रिप्शन विकत घ्या. नेक्स्ट मित्रांनो, 4थ्या नंबरची वेब सिरीज आहे शेखर होम. आणि ह्या वेब सिरीजची IMDb रेटिंग आहे 7.9. आणि ह्या वेब सिरीजमध्ये टोटल 6 एपिसोड आहे आणि ॲव्हरेज हर एक एपिसोड 40 मिनिटाचा आहे. मित्रांनो, ही वेब सिरीज तुम्ही जिओ सिनेमा ॲपवर पाहू शकता. म्हणजे पिल बरोबर तुम्हाला शेखर होमसुद्धा पाहायला मिळेल जिओ सिनेमा ॲपवर. तर 3rd नंबरची वेब सिरीज आहे रणनीती. ही वेब सिरीज तुम्हाला जिओ सिनेमा ॲपवर पाहायला मिळेल. आणि ह्या वेब सिरीजची IMDb रेटिंग 7.9 आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला एकाच जिओ सिनेमा सबस्क्रिप्शनवर तुम्हाला ही वेब सिरीज पण पाहायला मिळेल, पिल वेब सिरीज पण पाहायला मिळेल आणि शेखर होम वेब सिरीजसुद्धा पाहायला मिळेल. मित्रांनो, ही वेब सिरीज एक फिक्शनल ड्रामा वेब सिरीज आहे जी रिअल लाईफ इन्सिडेंटवरून इन्स्पायर्ड आहे. ही वेब सिरीज इंडियाच्या एका मोठ्या डिफेन्स ऑपरेशनवर आधारित आहे. बाकी इथे तुम्हाला मी काही स्पॉइलर देत नाही, फक्त एवढं सांगतो की जर तुम्हाला वॉर ड्रामा मूवीज किंवा वेब सिरीज पाहायला आवडतात तर ही वेब सिरीज तुम्ही नक्कीच ट्राय करा. वेब सिरीजचे टोटल मित्रांनो 9 एपिसोड्स आहे आणि हर एक एपिसोड अप्रॉक्सिमेट 45 मिनिट्सचे आहे. नेक्स्ट मित्रांनो, 2 नंबरची वेब सिरीज आहे मामला लीगल है. या वेब सिरीजची IMDb रेटिंग 8 आहे आणि ही वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्स ॲपवर एन्जॉय करू शकता. मित्रांनो, ही वेब सिरीज एक लीगल ड्रामा वेब सिरीज आहे. वेब सिरीज प्रतापगंज डिस्ट्रिक्टमधल्या राहणाऱ्या वकिलांवर आधारित वेब सिरीज आहे. वेब सिरीजमध्ये मित्रांनो छोटे छोटे सिक्वेन्स घेतले आहेत, ते खरोखर पाहण्यासारखे आहे. खरं सांगू तर मित्रांनो, वेब सिरीजबद्दल जास्त काही सांगण्यासारखं नाही, फक्त ते पाहण्यासारखं आहे. तर ही वेब सिरीज तुम्ही नक्की पहा. वेब सिरीजचे टोटल 8 एपिसोड्स आहे आणि हर एक एपिसोड 30 ते 35 मिनिटाचा आहे. मित्रांनो, आजच्या 1ल्या नंबरची वेब सिरीज आहे 11-11. आणि ह्या वेब सिरीजची IMDb रेटिंग आहे 8.2. ही एक थ्रिलर सायन्स फिक्शन वेब सिरीज आहे आणि ही वेब सिरीज तुम्ही ZEE5 ॲपवर पाहू शकता. जसं मी मित्रांनो सांगितली, ही एक थ्रिलर सायन्स फिक्शन फॅन्टसी वेब सिरीज आहे जी एका कोरियन ड्रामा सिग्नलवर आधारित आहे. वेब सिरीज एका इन्व्हेस्टिगेशनवर आहे, ज्यात 3 टाईमलाईन दाखवल्या आहे आणि हर एक टाईमलाईन एकामेकांना वॉकी टॉकीनी कनेक्टेड असतात. वेब सिरीज मित्रांनो खरोखर एंगेजिंग आहे आणि ही वेब सिरीज तुम्ही फॅमिलीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकतात. बाकी मित्रांनो, वेब सिरीजमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला थ्रिलिंग मुवमेंट्स पाहायला मिळेल. ह्या वेब सिरीजचे टोटल 8 एपिसोड्स आहे आणि हर एक एपिसोड अंदाजे 45 मिनिट्स आहे. तर ही वेब सिरीजसुद्धा तुम्ही नक्कीच पहा. मित्रांनो, आज मी तुम्हाला 2024च्या 5 वेब सिरीज सांगितल्या ज्या मला पर्सनली खूप आवडल्या. आणि जर तुम्हाला देखील आवडल्या तर मला खाली कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन मूवीज किंवा वेब सिरीजच्या माहिती घेऊन.